हॅलो विद्यार्थ्यांनो, पाठीमागील तासाच्या वेळी आपण पहिला टॉपिक लिव्हिंग वर्ल्ड सुरू केला. निसर्गामध्ये विविध प्रकारचे सजीव असतात. त्या सजीवांच्या मध्ये विविधता असते. त्यालाच आपण डायव्हर्सिटी इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम असं म्हटलं. तर ही डायव्हर्सिटी इन लिव्हिंग ऑर्गॅनिझमलाच आपण जैवविविधता म्हणतो. लहानात लहान सजीवापासून मोठ्या सजीवापर्यंत अनेक प्रकारचे सजीव आपण बघतो. प्राणी असतील, वनस्पती असतील, सूक्ष्मजीव असतील. आणि त्या डायव्हर्सिटी जी आहे, त्या सजीवामध्ये जी विविधता आहे, ती विविधता शास्त्रीय पद्धतीने अभ्यासण्याची एक पद्धत आहे आणि त्याला आपण सिस्टमॅटिक्स असं म्हणलो. सिस्टमॅटिक्स. व्हॉट इज सिस्टमॅटिक्स? Systematics is nothing but the scientific study of living things. सजीवांचा शास्त्रीय अभ्यास करण्याची पद्धत म्हणजे सिस्टमॅटिक्स. आता चालू वर्षी शासनानं कोविड-19 या व्हायरसनं सर्व जगाला एक प्रकारचं दुःखामध्ये सर्व जगाला सफर करायला भाग पाडलेला आहे. आणि त्यामुळं अभ्यासक्रमामध्ये शासनानं काही भाग कमी केलेला आहे, वगळलेला आहे. तर त्या टॉपिकमधील पुढील जो सर्व भाग आहे पहिल्या टॉपिकमध्ये, तो सगळा वगळलेला आहे. वास्तविक पाहता लिव्हिंग वर्ल्ड या टॉपिकमध्ये सुरुवातीचा जो भाग आहे तेवढा जो मी शिकवला यापूर्वी तासाला तेवढाच आहे. तिथून पुढं हार्बेरियम असेल किंवा जे काही टूल्स आहेत स्टडी करण्यासाठी, सिस्टमॅटिक सायंटिफिक स्टडी करण्यासाठी, प्लांट्सचा स्टडी करण्यासाठी काही टूल्स आहेत, ते टूल्स सगळे उघडून टाकलेले आहेत. आता दुसरा जो टॉपिक आहे त्या टॉपिकचं नाव आहे सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. आता हेच डिटेलमध्ये आपण हा टॉपिकमध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे सजीवाचा शास्त्रीय अभ्यास करणे, त्याला आपण सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम असं म्हटलेलं आहे. आता याच्यामध्ये डिलीटेड पोर्शन कुठला आहे बघा, डिलीटेड पार्ट. त्या पुस्तकामध्ये त्याची नोंद करून ठेवा. 2.1 to 2.12 एवढा जो भाग आहे हा डिलीटेड पोर्शन आहे. डिलीटेड पोर्शन म्हणजे कमी केलेला भाग, वगळलेला अभ्यासक्रम. म्हणजे या टॉपिकमध्ये बराचसा भाग वगळलेला आहे. आता 2.13 पासून पुढं याच्यामध्ये आपण आता या टॉपिकमध्ये अभ्यासणार आहोत. काय आहे हा भाग? तर 5 किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. हे जे सजीव आहेत त्या सजीवांचं वर्गीकरण 5 किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन मध्ये केलेलं आहे. 5 किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. म्हणजे आपणाला विविध प्रकारचे सजीव आढळतात. हे जे सजीव आहेत त्यांचे 5 विभागामध्ये वर्गीकरण केलेलं आहे. किंगडम पहिला बघा, किंगडम मोनेरा. पहिला किंगडम कुठला आहे? मोनेरा, फर्स्ट किंगडम. दुसरा किंगडम कुठला आहे बघा, किंगडम म्हणजे सृष्टी म्हणतो आपण, विभाग, प्रोटिस्टा. किंगडम प्रोटिस्टा. तिसरा किंगडम कुठला आहे बघा, किंगडम लँटीई. किंगडम लँटीई. चौथा बघा, किंगडम फंगी और फंगी और फंजी म्हणतो आपण त्याला, तो एक वर्ग आहे. आणि पाचवा किंगडम ॲनिमालिया. आता ब्रीफ आयडिया देतो मी या किंगडम बद्दल. म्हणजे सजीवामध्ये विविध जे प्रकार आहेत त्या विविध प्रकारांचं विभागणी 5 विभागामध्ये केलेलं आहे. पहिल्यांदा किंगडम मोनेरा. आता मोनेरा किंगडम म्हणजे काय
त्याची वैशिष्ट्य काय आता आपण अभ्यासणार आहोत. पण यामध्ये सूक्ष्म सजीव येतात, खास करून ऑल टाईप ऑफ बॅक्टेरिया. याच्यामध्ये काय येतं बघा, इट इन्क्लूड ऑल टाईप ऑफ बॅक्टेरिया विच हॅज प्रोकॅरियोटिक नेचर. प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम डिटेलमध्ये आपण बघणार आहे थोड्या वेळात. सर्व ज्या सूक्ष्म किंवा मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम आहे, ज्याला आपण बॅक्टेरिया किंवा जीवाणू म्हणतो, मराठीत काय म्हणतो, जीवाणू. तर या किंगडम मध्ये सर्व जीवाणूंचा अभ्यास करणार आहे आपण, लक्षात घ्या. त्यानंतर किंगडम प्रोटिस्टा. हा जो किंगडम आहे याच्यामध्ये आदिजीव आहेत, एकपेशीय सूक्ष्म जीव आहेत. त्यामध्ये अमिबा सारखे, पॅरामोशियम यासारखे सजीवांचा तुम्ही 10वी पर्यंत अभ्यास केलेला आहे. आता हे कसे आहेत, प्रोकॅरियोटिक नाहीत, युकॅरियोटिक आहेत. म्हणजे यांच्यामध्ये विकसित असा केंद्रक आहे आणि एकपेशीय सजीव आहे, आदिजीव म्हणतो आपण यांना. तर प्रोटिस्टामध्ये आपण आदिजीवांचा अभ्यास करणार आहोत. किंगडम प्लॅन्टीई. प्लॅन्टीई किंगडम नावातच आहे प्लांट्स, त्यावरून प्लांटी. म्हणजे याच्यामध्ये सर्व फोटोसिंथेटिक, ॲटोट्रॉपिक ऑर्गॅनिझम्स, स्वयंपोषी, प्रकाश संश्लेषण करून स्वतःचं अन्न स्वतः तयार करणारे सजीव हे प्लॅन्टीमध्ये आहेत. आता तुम्ही म्हणाल की याच्यामध्ये काय काय येतं, याच्यामध्ये बरेच सब डिव्हिजन्स आहेत. त्याच्यामध्ये आल्गे आहेत म्हणजे शैवाल आहेत, ब्रायोफाईट आहेत म्हणजे जमिनीवर सरपटल्यासारख्या वाढणाऱ्या वनस्पती आहेत, टेरिडोफाईट आहेत म्हणजे नेचेसारख्या वनस्पती. हे तिन्ही अपुष्प आहेत. आणि पुढचा भाग सपुष्प म्हणजे जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म. पुढे आपण हे सगळं अभ्यासणार आहोत, लक्षात ठेवा. त्यानंतर किंगडम फंगी. फंगी किंगडम मध्ये काय येतं, तर कवक वर्गातील किंवा आपण बुरशी म्हणतो, काय म्हणतो आपण त्याला, बुरशी, त्यामध्ये येतं. मग ॲस्परॅगस असेल, मशरूम असेल, अशा प्रकारचे सजीव की जे हेट्रोट्रॉपिक असतात, परपोषी असतात. दुसऱ्यांनी तयार केलेलं आणि कुजलेलं अन्न, न्यूट्रिशन जे आहे ते ॲब्सॉर्बेटिव्ह टाईप म्हणजे शोषून घेऊन ते जीवन जगत असतात. त्यामध्ये फंगी येतं. आणि शेवटचा किंगडम ॲनिमालिया. याच्यामध्ये मात्र आपण, तुम्ही, आम्ही सर्व आहेत, म्हणजे प्राणी वर्गातील सजीव. सगळे समुद्रातील प्राणी असतील, जमिनीवरील प्राणी असतील किंवा जंगलातील श्वापद असतील, हे सगळे ॲनिमालिया किंगडम मध्ये येतात. आता आज आपण सायलेंट फीचर बघणार आहे, मोनेरा. आजच्या टॉपिकला आपण काय बघणार आहे बघा, सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये किंगडम मोनेरा चे सायलेंट फीचर्स बघणार आहे. तर सायलेंट फीचर्स म्हणजे काय वगैरे वगैरे तुम्हाला शंका असतील ते बघू. किंगडम, पहिला किंगडम बघा, सृष्टी असं तुम्ही ऐकलं असेल 10वी पर्यंत, त्याला किंगडम इंग्रजीत म्हणतात मोनेरा. सायलेंट फीचर्स बघणार आहोत आपण याच्यामध्ये. सायलेंट फीचर्स म्हणजे काय, वैशिष्ट्ये. त्यालाच आपण कॅरेक्टरिस्टिक असं म्हणतो. कॅरेक्टरिस्टिक्स. और कॅरेक्टरिस्टिक फीचर्स म्हणजे कुणाला म्हणायचं किंगडम मोनेराचे घटक, तर त्याला म्हणायचे जे ही पुढे जे आपण देणार आहे, जी वैशिष्ट्ये आहेत ती जे दाखवतात त्यांना किंगडम मोनेरा असं म्हणतात. तर सायलेंट फीचर मध्ये बघा, पहिलं सायलेंट फीचर आहे, दे आर व्हेरी मायक्रोस्कोपिक.
म्हणजे उघड्या डोळ्यांनी आपणाला ते दिसू शकत नाही, त्यासाठी प्रत्यक्ष आपण पाहू शकत नाही. म्हणजे काय, ते आर शुड बी ऑब्झर्व अंडर मायक्रोस्कोप. मायक्रोस्कोपच्या खालूनच आपल्याला दिसतात ते, म्हणजेच अल्ट्रा मायक्रोस्कोपिक असं म्हणू. अल्ट्रा मायक्रोस्कोपिक म्हणजे अतिसूक्ष्म. मराठी त्याचा अर्थ काय, अति सूक्ष्म सजीव. ते अतिसूक्ष्म सजीव म्हणजेच त्यांचं शरीर हे अतिशय आकारानं लहान आहे. दुसरं, दे आर युनिसेल्युलर. दुसरं कॅरेक्टर बघा, युनिसेल्युलर म्हणजे एकपेशीय. हे सजीव कसे आहेत, एकपेशीय. म्हणजे त्यांची शरीर रचना, संपूर्ण शरीर म्हणजे एक पेशी. दे आर प्रोकॅरियोटिक इन नेचर. व्हेरी IMP वर्ड, प्रोकॅरियोटिक. प्रो म्हणजे बिफोर, कॅरिओस म्हणजे न्यूक्लियस, केंद्रक विकसित होण्यापूर्वीचे म्हणजे प्रोकॅरियोटिक. म्हणजे काय, त्यालाच इनसिपियंट न्यूक्लियस असं म्हणतात. इनसिपियंट न्यूक्लिएटेड ऑर न्यूक्लियस. त्यांच्यामध्ये केंद्रक कसा असतो, नीट नसतो. म्हणजे केंद्रकावर आवरण, केंद्रकामधील जे द्रव आहे, न्यूक्लिओप्लाझम म्हणतो, हे सगळं काही नसतं. मग कसं असतं त्यांच्यामध्ये, तर बॅक्टेरिया म्हणजेच किंगडम मोनेराचे घटक आहे. ते तुम्हाला माहित आहे, बॅक्टेरियाची सेल वॉल एकतर सिंगल लेअर आणि थिक असते किंवा डबल लेअर थिन असते. त्यावरून ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया आपण म्हणतो. त्यानंतर याच्यामध्ये जो केंद्रक आहे तो कसा आहे बघा, स्कॅटर्ड न्यूक्लियस विथ सिंगल सर्क्युलर DNA. म्हणजे काय आहे, इट इज ए सिंगल सर्क्युलर DNA. त्यालाच दुसरं नाव आहे न्यूक्लिओइड. IMP न्यूक्लिओइड असं म्हणतात. सिंगल सर्क्युलर DNA. दिस इज द बॅक्टेरिया. झालं, दिस इज द प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. असे घटक ज्याच्यामध्ये आहेत ते सगळे म्हणजे प्रोकॅरियोटिक. ओके, आता पुढचा भाग बघा, कॅरेक्टरचा आहे. दुसरं कॅरेक्टर, तिसरं कॅरेक्टर, चौथं, दे आर ऑमनीप्रेझेंट. ऑमनीप्रेझेंट म्हणजे ते कुठं आढळतात, दॅट इज दे फाउंड इन ऑल टाइप ऑफ एन्व्हायरमेंट. ते सर्वत्र आढळतात. आता सर्वत्र आढळतात म्हणजे कुठं आढळतात, हवेमध्ये आढळतात, पाण्यामध्ये आढळतात, समुद्राच्या पाण्यामध्ये आढळतात, गोड्या पाण्यामध्ये आढळतात, आणि एन्व्हायरमेंटमध्ये जिथं बर्फ आहे, आपण त्याला ध्रुवीय प्रदेश म्हणतो, तिथं सुद्धा आढळतात. म्हणजे दे आर प्रेझेंट ऑल ओव्हर इन द एन्व्हायरमेंट. म्हणजे निसर्गामध्ये ते सर्व ठिकाणी आढळतात. हे लक्षात घ्या, ऑमनी प्रेझेंट. दॅट इज द लोकॅलिटी, हॅबिटॅट, अधिवास किंवा राहण्याची जागा. दॅट इज फाउंड ऑल ओव्हर द वर्ल्ड. लक्षात ठेवा, प्रेझेंट ऑन द अर्थ युनिफॉर्मली, सर्वत्र. आणि म्हणून हे त्याचं कॅरेक्टर होऊ शकतं, प्रेझेंट त्याचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर ही जी बॅक्टेरिया आपण स्पेशली म्हणतो प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम, केंद्रक नीट नसतो, न्यूक्लियड असतो वगैरे वगैरे, त्याबरोबरच त्याची जी सेल वॉल जी आहे, पेशी भित्तिका, सेल वॉल, इट इज मेड बाय, दोन घटकापासून बनलेले. हे ह्याचं वैशिष्ट्य आहे, लक्षात ठेवा. म्युरेमिन किंवा म्युरॅमिक सेल वॉल असं सुद्धा म्हणतात. म्हणजे कसली सेल वॉल, तर दोन घटकापासून बनलेले आहे. जी सेल वॉल आहे ती इज मेड बाय पॉलिमर ऑफ शुगर अँड अमायनो ऍसिड. कशापासून बनलेले आहे बघा, इट इज मेड बाय
polymer of sugar and amino acid. अमायनो ऍसिड पासून प्रोटीन तयार होतं तुम्हाला माहित आहे. आणि शुगर, पॉलिमर ऑफ शुगर, शुगरमध्ये पुढे आपण बघणार आहे बायोमॉलिक्युल्समध्ये. तर शुगरमध्ये कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन याचा जो रेशो आहे तो 1:2 अशा प्रकारे असतो. तो जे घटक आहे ते सगळे शुगर. तर त्यांच्यापासून ही सेल वॉल बनलेली आहे. दॅट इज सेल वॉल ऑफ दिस इज called murine. R-E-I, murine, MCQ, murine, polymer of sugar and amino acid. तर हे त्याचं 5वं वैशिष्ट्य आहे. आता ह्या ज्या बॅक्टेरिया आहेत ह्या काही उपयोगाच्या आहेत आणि काही बिनउपयोगाच्या आहेत. उपयोगाच्या आहेत त्याला युजफुल बॅक्टेरिया म्हणतो. बिनउपयोगाच्या म्हणजे आपल्या बिनउपयोगाच्या आहेत, त्याच्यामुळं आपणाला काय विविध रोग होतात. तर हे काही वैशिष्ट्य असू शकत नाही, पण नेचरमध्ये ते येऊ शकतं, लक्षात घ्या. आता पुढचा जो भाग आहे याच्यामध्ये तो थोडक्यात सांगतो. आणि आपलं वैशिष्ट्यामध्ये बघा, एक युनिसेल्युलर आहेत, प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम आहेत, ऑमनीप्रेझेंट आहेत, त्यानंतर नॉट इनहिबिटेड बाय अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आता याच्यामध्ये फ्यू आर फोटोसिंथेटिक. काही बॅक्टेरिया फ्यू फोटोसिंथेटिक म्हणजे स्वयंपोषी आहेत. व्हाईल फ्यू आर हेटेरोट्रॉपिक केमोसिंथेटिक. केमोसिंथेटिक म्हणजे रासायनिक पदार्थांचं विघटन करून त्या जगतात. काही स्वयंपोषी आहेत की जे सूर्यप्रकाशाच्या द्वारे अन्न तयार करतात. तर काही रासायनिक पदार्थांचं विघटन करून ते आपलं अन्न तयार करतात. अशा प्रकारे त्यांचं मोड ऑफ न्यूट्रिशन आहे. आता न्यूक्लियस जो आहे तो सिंगल सर्क्युलर DNA आहे, डबल स्टँडर्ड आहे. त्याला आपण क्रोमोसोम किंवा न्यूक्लिओइड असं म्हणतो, आपण बघितलं. आता महत्वाचं वैशिष्ट्य बघा, ह्या ज्या बॅक्टेरिया आहेत, बॅक्टेरियल जी सेल आहे, तर ही समजा बॅक्टेरिया, त्याच्यामध्ये हा सिंगल सर्क्युलर डबल स्टँडर्ड DNA आहे असं बघितलं आपण. ओके. तर काही बॅक्टेरियामध्ये एक्स्ट्रा सर्क्युलर DNA असतो. याच्या व्यतिरिक्त दुसरा ऍडिशनल एक सर्क्युलर DNA असतो, त्याला प्लाझमिड म्हणतात. प्लाझमिड म्हणतात. हे फ्यू बॅक्टेरियामध्ये आढळतं. आणि असे प्लाझमिड युक्त ज्या प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम किंवा बॅक्टेरिया आहेत ते रिसर्चमध्ये वापरले जातात. अँटीबायोटिकची वगैरे टेस्ट करण्यासाठी प्लाझमिड युक्त बॅक्टेरिया वापरले जातात. म्हणजे दीज आर दी एक्स्ट्रा सर्क्युलर DNA. असं असेल तर त्या बॅक्टेरियाच्या ऐवजी त्यांना काय म्हटलं जातं, प्लाझमिड म्हटलं जातं. तर फ्यू आर शोईंग प्लाझमिड. आणि सगळ्यात महत्वाचं, दे आर किंवा दे शोईंग or they have lack of, lack म्हणजे absent, lack of most of the cell organelles, most of the cell organelles. त्यांच्यामध्ये बहुतांशी पेशी अंगक नसतात. मग कुठली कुठली नसतात, तर त्याच्यामध्ये वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस नसतो हे पाहिलं. पण मायटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट, पॅरॅक्सिसोम, गॉल्जी बॉडीज किंवा प्लास्टिड म्हणजे क्लोरोप्लास्ट असेल, हे घटक जे महत्वाचे पेशीमध्ये असतात ते नसतात. हे ध्यानात ठेवा, ॲब्सेंट असतात. मग काय असतं त्याच्यामध्ये, तर एक न्यूक्लियर मटेरियल म्हणजे क्रोमोसोम असतो, सिंगल सर्क्युलर क्रोमोसोम असतो. आणि दुसरं म्हणजे स्मॉल रायबोसोम असतो. महत्वाचं पुढचं कॅरेक्टर, दे हॅव स्मॉल रायबोसोम. दॅट इज 70S टाईप. 70S टाईप रायबोसोम असतो त्यांच्यामध्ये, बॅक्टेरियामध्ये. बाकीची पेशी अंगका अजिबात असत नाही. एंडोप्लाझमिक रेटिक्युलम,
गॉल्जी बॉडीज, पेरॅक्सोम, त्यानंतर मायटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट, जे काही पेशी अंग काय आहे तिथं ते अजिबात असत नाही. बाकीचा सगळा भाग सिंपल स्ट्रक्चर आहे यांचं. तुम्ही बघितलं अर्ध प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. बॅक्टेरिया आहे, सेल वॉल दोन लेअरनी बनलेली आहे. याच्यामध्ये केंद्रक जो आहे ते सिंगल सर्क्युलर DNA आहे, डबल स्ट्रँडेड DNA आहे. आणि याच्या ऐवजी असेल तर ते प्लाझ्मिड, नसेल तर नाही. बाकीचं सगळं जो आहे तो पेशीद्रव आहे. यामध्ये ऑइल ड्रॉप्स असतात आणि याच्यामध्ये रायबोसोम जे आहे, काही ठराविक रायबोसोम ते मात्र C1TS टाईप ऑफ रायबोसोम असतात. दिस इज द सायलेंट फीचर ऑफ किंगडम मोनेरा. ही मोनेराची वैशिष्ट्ये आहेत. ठीक आहे. तर यानंतर बघा, थोडक्यात सांगतो, बॅक्टेरिया 2 प्रकारचे आहेत मॉर्फॉलॉजिकली. एकूण 4 प्रकारचे आहेत बॅक्टेरिया. प्रकार सांगतो. ज्या गोल आकाराचे आहेत त्याला पोकाय म्हणतात, क्वाकस म्हणतात. रचनेवरून त्याचे 2 प्रकार पडतात. सर्क्युलर क्वाकस, जे दंडगोल आहेत बॅक्टेरिया. दंडगोल म्हणजे सिलेंड्रिकल म्हणतो आपण. सिलेंड्रिकल हे सर्क्युलर. दंडगोल आहे त्याला बॅसिलस म्हणतो आपण. बॅसिलस किंवा बॅसिलाय असं आकारावरून त्याला बॅसिलाय आपण म्हणतो. त्यानंतर किडनी शेप्ड, आता तुम्ही हे किडनी शेप्ड अशा किंवा कॉमा शेप्ड आहेत. आणि दुसरं सर्क्युल आकृती, त्याला स्पायरुलाय म्हणतात. आणि किडनी शेप्ड याला कॉमा शेप्ड असं सुद्धा म्हणतात किंवा व्हायब्रिनो असं सुद्धा म्हणतात. व्हायब्रिओ. तर असे 4 प्रकारच्या मॉर्फॉलॉजिकली बॅक्टेरिया आहेत. लक्षात ठेवा. कॉकाय, बॅसिलाय, स्पायरुलाय किंवा कॉमा शेप्ड, व्हायब्रिओ. तर हे 4 प्रकार मॉर्फॉलॉजिकल आहे. आणि त्याच्या रचनेवरून उत्क्रांती होत असताना त्यांचे 2 प्रकारे बॅक्टेरियाचे प्रकार पडलेले आहेत. उत्क्रांती होत असताना त्याच्या रचनेवरून 2 प्रकार आहेत अकॉर्डिंग टू इव्हॉल्युशन. पहिला आर्चिओबॅक्टेरिया, त्यालाच एन्शियंट बॅक्टेरिया किंवा प्राचीन जीवाणू असं सुद्धा म्हणतात. प्राचीन जीवाणू आर्चिओबॅक्टेरिया. दुसरा प्रकार आहे अलीकडे सगळीकडे सापडणाऱ्या, दॅट इज यू बॅक्टेरिया. यू बॅक्टेरिया म्हणजेच ट्रू बॅक्टेरिया. ट्रू बॅक्टेरिया म्हणजेच खऱ्या बॅक्टेरिया ज्यांच्यामध्ये ही अशी रचना आहे. तर ह्या आर्चिओबॅक्टेरिया सॉल्टी रिजनमध्ये सुद्धा आढळतात. खास करून मिठामध्ये सुद्धा त्या जिवंत असतात. मिठाच्या द्रावणामध्ये म्हणजे समुद्रामध्ये आढळतात. प्राचीन काळातील आहेत. ह्या मात्र सर्वत्र आढळत आहेत. यू बॅक्टेरिया आपण म्हणतो किंवा ट्रू बॅक्टेरिया असे प्रकार पडतात. दिस इज अबाउट द किंगडम मोनेरा, सायलेंट फीचर ऑफ किंगडम मोनेरा. आजच्या टॉपिकमध्ये आपण काय पाहिलं बघा. टॉपिक नंबर 2, सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये 5 किंगडम बघितले. त्यातला किंगडम मोनेरा बघितला. त्याचे सायलेंट फीचर, वेगवेगळे वैशिष्ट्ये मी सगळी सांगितली तुम्हाला. ही सगळी वैशिष्ट्ये बॅक्टेरियाला लागू पडतात, कारण मोनेरा म्हणजे बॅक्टेरिया टाईप ऑफ ऑर्गॅनिझम. सगळे असतील बॅक्टेरिया. मग त्याचे सगळे प्रकार, त्याची वैशिष्ट्ये पाहिली. आणि आता आपण शेवटी प्रकार पाहिले. रचनेवरून त्याचे प्रकार, गोल आहेत त्या कोकाय, दंडगोल आहे त्या बॅसिलाय, कॉमा शेप्ड किंवा किडनी शेप्ड त्याला व्हायब्रिओ म्हणतात. आणि सर्पिल आकृती आहे त्याला स्पायरुलाय बॅक्टेरिया असं म्हणतात. आणि त्यावरून आणि जसे जशी उत्क्रांती झाली त्यावरून त्याचे 2 प्रकार पडतात. एक आर्चिओबॅक्टेरिया, एन्शियंट बॅक्टेरिया असं सुद्धा म्हणतात. एन्शियंट म्हणजे प्राचीन बॅक्टेरिया. आणि यू बॅक्टेरिया किंवा ट्रू बॅक्टेरिया. ओके, असंच लक्ष द्या. जे काही सांगतोय त्याच्या नोट्स काढा. तुम्हाला छापील टाईपमध्ये मी तुम्हाला नोट्स नंतर पाठवेन. तर हे लक्ष देऊन ऐका. थँक्यू. गुड बाय.